जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा। पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला ब्रॅकेट असे म्हणतात। तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। जेव्हा पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात। काय म्हणतात? खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालातील सर्वात लहान ग्रह कोणते आहे? तर सर्वात लहान ग्रह विचारला तर खूप सोपा प्रश्न आहे हा। सूर्यमालातील सर्वात लहान ग्रह कोणते आहे? तर बुध आहे। कोणते आहे? बुध हे ग्रह आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, नेपच्यून किंवा वरुण या ग्रहाचे शोध कोणी लावला? तर पहा, नेपच्यून किंवा वरुण म्हणतो आपण, त्या ग्रहाचे शोध कोणी लावला? तर कोणी लावला? जॉन गेले। कोणी लावला? जॉन गेले यांनी लावला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, वाफेच्या इंजिनाचे शोध कोणी लावला? तर वाफेच्या इंजिनाचे शोध विचारले आहे। तर खालील ऑप्शन दिले आहे, काही व्यक्तींचे नावं दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर वाफेच्या इंजिनाचे शोध कोणी लावला? जेम्स वॅट। कोणी लावला? जेम्स वॅट यांनी लावला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, हरिश्चंद्रगड या शिखराची उंची किती मीटर आहे? तर मीटरमध्ये विचारलेलं आहे। तर हरिश्चंद्रगड या शिखराची उंची किती मीटर आहे? तर किती मीटर आहे? 1424। किती? 1424 मीटर आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुणे ते बारामती कोणता घाट लागतो? तर पहा, पुणे ते बारामती विचारले आहे। तर पुणे ते बारामती कोणता घाट लागतो? तर खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर दिवा घाट लागतो। कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती दिवा घाट लागतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जिल्हा विचारलेला आहे। राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूर। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमधील घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा, घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कलम 32 मध्ये। कोणत्या कलमामध्ये दिली आहे? कलम 32 मध्ये घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार दिला आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये नगरपालिका संबंधित तरतूद कोणत्या परिशिष्टेमध्ये दिली आहे? तर पहा, नगरपालिका संबंधित तरतूद कोणत्या परिशिष्टेमध्ये दिली आहे? तर परिशिष्ट 12 मध्ये। कशामध्ये दिली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये नगरपालिका संबंधित तरतूद परिशिष्ट 12 मध्ये दिली आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, भारतीय राजमुद्रेला घटना समितीची मान्यता कधी मिळाली? तर पहा, भारतीय राजमुद्रा विचारले। तर भारतीय राजमुद्रेला घटना समितीची मान्यता कधी मिळाली? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर 26 जानेवारी 1950ला। कधी? 26 जानेवारी 1950ला भारतीय राजमुद्रेला घटना समितीची मान्यता कधी मिळाली? तर 26 जानेवारी 1950ला मिळाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपदावरील महाभियोग कार्यपद्धती कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपदावरील महाभियोग पद्धती विचारली आहे। तर कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कलम 61 मध्ये। भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती पदावरील महाभियोगची कार्यपद्धती आहे, कलम 61 मध्ये दिली आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, B6 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? रासायनिक नाव विचारले आहे B6 या जीवनसत्वाचे। तर B6 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? तर पायराडॉक्सिन। काय आहे? पायराडॉक्सिन असे या B6 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? तर कोणते आहे पाण्यात विरघळणारे? तर ब आणि क, म्हणजे आपलं उत्तर येणार सी, ए आणि बी दोन्ही। इथं दोन्ही पाहिजे होतं असे। तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ब आणि क आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम या मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर पहा, कॅल्शियम हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर CA म्हणजे आपलं उत्तर येणार बी। CA या संज्ञाने, कॅल्शियम हे मूलद्रव्य या संज्ञाने दर्शवले जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, वांगदर्शन या वर्तमानपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहे? तर पहा, संपादक विचारले आहे। वांगदर्शन या वर्तमानपत्राचे संपादक कोण आहे?
तर खालील का ऑप्शन दिलं आहे तुम्ही सोडून पहा. तर कोण आहे, ते याचं उत्तर आहे बी, बिकिमचंद्र चटर्जी. कोण आहे, बिकिमचंद्र चटर्जी वांगदर्शन या वर्तमानपत्राचे संपादक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे दिव्य जीवन हे पुस्तक कोणी लिहिले. तर पहा, खूप गाजलेलं पुस्तक आहे हा. दिव्य जीवन हे पुस्तक कोणी लिहिले, तर सेनापती बापट. कोणी लिहिले, सेनापती बापट यांनी दिव्य जीवन हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तांबे, कथिल, जस्त या घटकापासून कोणते समिश्रण तयार होतात. तर पहा, तांबे, कथिल आणि जस्त हे तीन घटक आहे मिळून काय तयार होते, तर काय तयार होते, तर गनमेटल. काय तयार होते, गनमेटल तयार होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा असतो. केव्हा असतो जागतिक रेड क्रॉस दिन, तर 8 मेला. कधी, 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जोग धबधबा कोणत्या ठिकाणी आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे जोग धबधबा, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. जोग धबधबा कोणत्या ठिकाणी आहे, तर हा कर्नाटक. जोग धबधबा कर्नाटक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे लेप्चा ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. तर लेप्चा ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सिक्कीम. कोणत्या राज्यामध्ये, सिक्कीम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य होते. तर पहा, खालील काही व्यक्तींची नावं आहेत. तर वसंतराव नाईक जे पंचायत समिती संबंधित जे समिती होती, तर वसंतराव नाईक समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य होते. तर पहा, दिनकर साठे हे होते भगवंतराव गाडे हे सुद्धा होते, बाळासाहेब देसाई हे सुद्धा होते. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर येणार आपल्या. वसंतराव नाईक समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते, दिनकर साठे, भगवंतराव गाडे व बाळासाहेब देसाई हे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो. तर पहा, जिल्हा परिषद जे अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर कोणाकडे देतात, विभागीय आयुक्ताकडे. कोणाकडे देतात, विभागीय आयुक्ताकडे देतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भिजली वही या कविता संग्रहाचे लेखक कोण आहे. तर भिजली वही या कविता संग्रहाचे लेखक कोण आहे, तर कोण आहे, अरुण कोलटकर. कोण आहे, अरुण कोलटकर हे भिजली वही या कविता संग्रहाचे लेखक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते नाही विचारले. तर रक्त पहा, रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द पहा कोणकोणते आहे. तर पहा, असूत हे आहे रक्ताचे समानार्थी शब्द. सोनीत सुद्धा रक्त म्हणतो आपण, रुधिर हे सुद्धा रक्त म्हणतात. फक्त हे पट हे समानार्थी शब्द नाही. पट म्हणजे कापड होते. काय होते, कापड होते. पट म्हणजे कापड होते किंवा कपडा म्हणतो आपण. पुढचा प्रश्न पहा आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांनी मोठ्या माणसांना दाखवायचा या शब्दासमूहातील दिलेले योग्य शब्द ओळखा. तर पहा, मुलांनी मोठ्या माणसाला दाखवायचं काय म्हणतो आपण, आदर म्हणतो, प्रेम म्हणतो, भक्ती म्हणतो की भीती म्हणतो. तर पहा, या शब्दसमूहातील दिलेले योग्य शब्द ओळखा विचारले. तर मुलांनी मोठ्या माणसाला दाखवायचा काय असतो, आदर असतो. काय असतो, आदर. म्हणजे आपलं उत्तर ए येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल, आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.